नशिबाचा खेळ बघा. हा अत्यंत गरीब मुलगा, ह्याचं वय शाळेत जायचे, पण तो आईवडिलांना काही या डोंबाऱ्याच्या करामती करून मदत करतोय. अर्थात अशी पुष्कळ मुले आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा मुलगा बघा, आपण जन्म कुठे घेतो ते आपल्या हातात नसते, पण आपल्याला या लोकांना मदत केली पाहिजे. हे स्मोक बिस्किट आहे. काल मी तुम्हाला टेंबीनाका ठाणे इथे नवरात्रीचा जो उत्सव चालू आहे तो भाग दाखवला, पण आज रविवार म्हणून मी थोडी लवकर आले. पण तरी गर्दी तेवढीच आहे. ज्या वस्तू विकायला आहेत, ज्या काल दाखवायच्या राहिल्या होत्या, त्या आज मी तुम्हाला दाखवते. सणावाराला घालण्यासाठी खूप छान नक्षी असलेल्या या चंदेरी आणि सोनेरी बांगड्या, म्हणजे बांगड्यांचे सेट. हे घागरे कसे ठेवलेत बघा. देवळात दर्शन घेण्याआधी किंवा घेण्यानंतर आपल्या पोटाची पूजा करण्यासाठी हे सर्व खाद्य विक्रेते. पावभाजीपासून मंचुरियन, चायनीज भेळ, चायनीज राईस, सर्व काही. आणि जत्रा म्हटली की हे खेळ आलेच. ही काही 100ची 50ची वगैरे गड्डी नाही आहे, फक्त वरच्या नोटा 100च्या 50च्या किंवा 200च्या लावल्या. या उत्सवामध्ये इलेक्ट्रॉनिक शॉपसुद्धा आहेत. ही राजस्थानमधील जयपूरची प्रसिद्ध नक्षीवाली जॅकेट्स. हे काय विकायला ठेवलंय? हे चायनीज भेळ किंवा चायनीज राईस किंवा चायनीज मंचुरियन आहे. काही मुलांना खरंच लहानपणाचा आनंद घेण्याचे सुख मिळते, तर काही मुलं बिचारे डोंबाऱ्याचे खेळ करतात, भीक मागतात. बायकांसाठी तर इथे प्रचंड विंडो शॉपिंग आहे आणि काही काही वस्तू तर खूपच छान आहेत. या आपल्या दारावर लावायच्या माळा. आपल्याकडे वर्षभर सण चालूच असतात, त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला उपयोग होतोच होतो. या बघा अजून वेगळ्या पद्धतीच्या बांगड्या. इथे चनियाचोली, घागरा, पंजाबी ड्रेस, वन पीस ड्रेस असे सर्व काही वेगवेगळे अटायर्स विकायला ठेवले. या सिल्वर व ऑक्सिडाईजच्या माळा नवरात्रीमध्ये खूपच फेमस आहेत. घागरा चोळीवर या तर खूप छान उठून दिसतात. काल मी तुम्हाला हा हलवा दाखवला होता ना, तो इथे कापून ठेवलाय बघा. आणि इथे येणारे लोक हे सर्व खरेदी करतायत बरं का. आता मेन गरबा नाचताना या लागणाऱ्या वेगवेगळ्या दांडिया. अगदी साधा कॅज्युअल वेअरला घालायचे घागरे सुद्धा आहेत इकडे. डोसे वगैरे काढायचे लोखंडाचे तवे, पॅन्स आणि पोळपाट लाटणं असे सर्व काही आहे. तुम्हाला साधारण गर्दीची कल्पना येत असेल ना. ॲक्च्युली आता आपण तलावपाळीकडे आहोत. जसं मी सांगितलं, तलावपाळीचा एक साईडचा रस्ता बंद केला आहे. त्याच्यामुळे जे पाणीपुरी, शेवपुरी, रगडा पॅटीस असे जे बसतात ना, त्या रस्त्यावर ह्या जत्रा विक्रेत्यांची रांग पसरली आहे. सगळ्यांच्या गाड्या छान चालल्या आहेत. सगळ्यांच्या वस्तू विकल्या जात आहेत. मॉलमधील एका दुकानदाराने जर ही जत्रा बघितली ना, तर म्हणतील आम्ही कशाला इथे थंड हवेत बसतोय, चला या इथे रस्त्यावरच बसा आणि विका बघू. ही इथे घोडेवाल्यांची रांग. इथे शॉपिंगला येणारी लोक या घोडागाडीची सवारी सुद्धा करतायत. इथे हा भेळवाला हॉकर सुद्धा बिझी आहे. तलावपाळीच्या एका साईडला सिंगिंग कार्यक्रम सुद्धा चालू आहे, कॅरिओके कार्यक्रम. बघा 20 रुपयात हा कसे आपले पोट भरतो ते. खूप छान रम्य लेक. लाईट सोडल्यामुळे अजून छान दिसतोय. वी गॉट टू सी द न्यू टाईप ऑफ लँटन्स. खूप वेगवेगळ्या आकाराचे, खूप वेगवेगळ्या कलरचे आणि खूप छान लँटन्स ते ठेवलेले आहेत. आम्ही एका लँटनची किंमत विचारली तेव्हा त्याने 500 रुपये सांगितले. पण हे रस्त्यावर बसून विकणारे असल्यामुळे उद्या ते कुठे असतील हे आपण आत्ता नाही सांगू शकत. आपण अशी प्रार्थना करूया की या मुलाला चांगले शिक्षण मिळो आणि हा मुलगा खूप चांगला सुशिक्षित हो. ही जत्रा नवरात्रीपर्यंत म्हणजे 12 ऑक्टोबरपर्यंत आहे, तेव्हा तुम्ही इथे नक्की जाऊन या.